आज आपण कमळी मालिकेच्या आजच्या एपिसोडचा सविस्तर आढावा घेणार आहोत. आजच्या भागात अनेक मोठे ट्विस्ट पाहायला मिळाले. एका बाजूला शाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांच्या भांडणामुळे पालकांमध्ये मोठा वाद झाला. एका पालकाने दुसऱ्याच्या मुलावर चाकू शाळेत आणल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे शाळेचं वातावरण पूर्णपणे तापलं. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनासमोर आणखी एक मोठं आव्हान उभं राहतं. नवीन कबड्डी कोचची गरज असते आणि त्याच वेळी कमळी तिथे येते. शाळेचे अधिकारी तिला स्पष्ट सांगतात की ही मुलं खूप बेशिस्त आहेत. यापूर्वी 5 कोच नोकरी सोडून गेले आहेत. त्यामुळे हा जॉब स्वीकारणं अजिबात सोपं नाही. पण कमळी परिस्थितीपासून पळ काढत नाही. घरच्या आर्थिक अडचणी, आईच्या उपचारांचा खर्च आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन ती ही नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेते. मात्र तिची एक अट असते. पगारातून तिला आगाऊ पैसे मिळाले पाहिजेत. शाळेचे अधिकारीही तिची परिस्थिती समजावून घेतात आणि ॲडव्हान्स देण्याचं आश्वासन देतात. मित्रांनो, इथूनच कमळीच्या संघर्षाला नवा अध्याय सुरू होतो. कमळीने नोकरी स्वीकारली असली तरी तिच्यासमोर आव्हान खूप मोठं आहे. शाळेचे अधिकारी तिला स्पष्ट सांगतात की या मुलांमुळे आधीचे 5 कोच नोकरी सोडून गेले आहेत. इतकंच नाही तर नुकताच काही विद्यार्थ्यांनी एका शिक्षकाला 4 तास बाथरूममध्ये कोंडून ठेवलं. त्यामुळे शिक्षकांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पण कमळीचा स्वभाव वेगळाच आहे. ती घाबरण्याऐवजी म्हणते, माझ्या आईने आणि माझ्या गुरूंनी संकटांपासून कधीही पळ काढायचा नाही हे शिकवलं आहे. हीच तिची सर्वात मोठी ताकद आहे. दुसरीकडे घरात वेगळाच तणाव सुरू आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये ऋषी का नव्हता यावरून वडील रोहितला जाब विचारतात. त्यांना वाटतं मोठा भाऊ म्हणून रोहितने ऋषीची बाजू घ्यायला हवी होती. पण रोहितच्या मनातही अनेक विचारांचा राग दडलेला आहे. त्यामुळे घरातील वातावरण आणखीन तणावपूर्ण होतं. यानंतर एपिसोडमध्ये एक भावनिक क्षण येतो. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात कमळी स्टेजवर उभी राहून गुरूंचं महत्त्व अतिशय सुंदर शब्दात सांगते. ती सांगते की आई ही तिची पहिली गुरु आहे आणि अन्नपूर्णा मॅडम तिची दुसरी गुरु आहेत. तिचं भाषण ऐकून अन्नपूर्णा मॅडम भारावून जातात आणि कमळीला मनापासून आशीर्वाद देतात. त्या सांगतात की ज्ञानाची भूक कधीही कमी होऊ देऊ नकोस आणि समाजासाठी काम करत राहा. माझ्या मते हा सीन फक्त भावनिक नाही तर कमळीच्या स्वभावाची खरी ओळख करून देणारा आहे. पुढे कितीही संकट आली तरी ती तिच्या संस्काराच्या बळावर त्यांचा सामना करणार आहे याची ही सुरुवात आहे. दुसरीकडे अनिका मात्र अजूनही कमळीचा विचार सोडायला तयार नाही. हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर कमळी कुठे राहते, ती कोणाला मदत करते आणि तिचं नेमकं गुपित काय आहे हे जाणून घेण्यासाठी ती तिच्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेते. आता कमळीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. कमळीला याची अजिबात कल्पना नसते. ती फक्त आईची काळजी, नोकरी आणि भविष्य याच विचारात असते. पण तिच्या मागे सुरू असलेला हा खेळ पुढच्या भागात मोठं वळण घेऊन येऊ शकतो. एपिसोडच्या शेवटी पुन्हा एकदा शाळेत बेशिस्त विद्यार्थ्यांचा विषय समोर येतो. मुख्याध्यापक कमळीला सांगतात की विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा मोठा गोंधळ घातला आहे. शिक्षकाला बाथरूममध्ये कोंडून ठेवल्यामुळे त्याची तब्येत बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अशा परिस्थितीत कोणताही नवीन कोच घाबरला असता. पण कमळी ठामपणे उभी राहते. ती म्हणते की संकटांपासून कधीही पळ काढायचा नाही. याचा विचाराने ती या विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर आणण्याचा निर्धार करते. आता पुढच्या भागात सर्वांना मोठा प्रश्न आहे की कमळी या बेशिस्त विद्यार्थ्यांना बदलू शकेल का? अनिकाला कमळीचा गुपित समजेल का? आणि घरातील ऋषी रोहित यांच्यातील मतभेद आणखी वाढतील का? हे सगळं पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? कमळीचा निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सविस्तर मराठी सिरियल ॲनालिसिससाठी आपल्या चॅनलला सोबत जोडले राहा.